जालना जिल्ह्याच्या अंबड शहरातली संचारबंदी आता शिथिल झाली आहे। मध्यरात्री 12 वाजता ही जमावबंदी अंबड शहरापुरती शिथिल केली जाते। जिल्हा प्रशासनाने या संदर्भातले आदेश प्रसिद्ध केलेत। मनोज जरांगेंनी उभारलेल्या आंदोलनामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी 26 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात संचारबंदी लागू होती। रवी मुंडे आपल्याला अधिक माहिती देतात। रवी, काय नेमका निर्णय झालाय? ज्ञानदा 26 फेब्रुवारीपासून मध्यरात्रीपासून ही संचारबंदी संपूर्ण अंबड तालुक्यामध्ये जारी करण्यात आलेली होती आणि काल मध्यरात्री जिल्हा प्रशासनाने एक आदेश काढलेला आहे की अंबड शहर जे तालुक्याचं ठिकाण आहे त्या शहरातील काही संचारबंदीमध्ये थोडी सवलत देण्यात आलेली आहे आणि यानंतर इतर ग्रामीण भागामध्ये मात्र संचारबंदीचे आदेश कायम राहणार आहेत। ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त आहे, जमावबंदी आदेश आहेत, साहजिकच आहेत, रस्ते देखील त्या ठिकाणी निर्मनुष्य झालेले आहेत आणि शहरामध्ये काहीसा नागरिकांची अडचण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मध्यरात्री 12 वाजल्यापासून अंबड शहरापुरती ही संचारबंदी आदेश शिथिल करण्यात आलेले आहेत। इतर तालुक्यात किंवा ग्रामीण भागात जिथे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू होतं त्या अंतरवली सराटीसह इतर ग्रामीण भागामध्ये हे संचारबंदी आदेश 26 फेब्रुवारी मध्यरात्रीपासून जे जारी केले ते तशाच तसे लागू असणार आहेत। नांदा रवी, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।